महानिरीक्षकांच्या पथकाने चोपडा शहरापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर लाखोंचा गुटखासह आयशर जप्त। चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। 3 ते 4 आरोपींसह ट्रान्सपोर्ट मालक परप्रांतीयाला अटक। दिनांक 29 रोजी दुपारी 12:40 विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांनी परिक्षेत्रातील अवैध धंदे यांचे उच्चाटन करण्यासाठी नेमणूक केलेल्या पथकाने दिनांक 29 रोजी दुपारी गुप्त माहितीवरून गाडीची झाडाझडती घेतली असता लाखो रुपयांचा गुटखा सापडला। याबाबत उशिरापर्यंत चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदीचे काम सुरू होते। पोलिसांनी अधिक माहिती दिली असता शहरापासून या अकुलखेडा शिवारातील चावरा इंटरनॅशनल स्कूल जवळ हिंगोणाकडून चोपडा शहराकडे येणाऱ्या रोडवर यातील आरोपी कल्पेश अशोक साळुंके वय वर्ष 26 राहणार सिंदीगाव तालुका भडगाव जिल्हा जळगाव आयशर क्रमांक MH 19 CY 6972 वरील चालक ललित माधव जाधव वय 26 वर्ष राहणार दादावाडी तालुका जिल्हा जळगाव अमोल युवराज पाटील वय 21 वर्षे राहणार तुराटखेडा तालुका पारोळा जिल्हा जळगाव यांनी संगनमताने प्रतिबंधित साठ्याचे ट्रान्सपोर्ट मालक वाहन मालक व गुटख्याच्या साठ्याचा मालक भूषण उमेश पवार राहणार तुराटखेडा तालुका पारोळा जिल्हा जळगाव पूर्ण नाव पत्ता माहित नाही पंकज राठोड राहणार जळगाव पूर्ण नाव पत्ता माहित नाही अरुण पाटील राहणार जळगाव पूर्ण नाव पत्ता माहित नाही यांच्या सांगण्यावरून संगनमत करून महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी असल्याची माहिती असून देखील सदर पान मसाला व सुगंधित तंबाखू सुपारी या असुरक्षित आरोग्यास घातक अपायकारक व प्रतिबंधित अन्न पदार्थ असलेला विमल पान मसाला V1 तंबाखू सागर पान मसाला राजनिवास पान मसाला कब्जात बाळगून अवैधरित्या स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता खरगोन राज्य मध्य प्रदेश येथील अनोळखी व्यापारी नाव पत्ता माहित नाही यांच्या सांगण्यावरून त्यांचे हस्तकनामी निखिल राहणार खरगोन राज्य मध्य प्रदेश पूर्ण नाव पत्ता माहित नाही दीपक राहणार खरगोन राज्य मध्य प्रदेश पूर्ण नाव पत्ता माहित नाही यांच्याकडून खरेदी करून तो आयशर क्रमांक MH 19 CY 6972 या वाहनामध्ये भरून वाहतूक करताना 59,46,304 रुपये किमतीच्या मुद्देमालासह मिळून आले आहे। सदर बाबत चोपडा शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 2024 भादवी कलम 328 272 273 188 109 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची तजवीज असून सदर कारवाई ही डॉक्टर BG शेखर पाटील विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी हेमकांत गायकवाड चोपडा।